भक्तांची गर्दी आहे। जवळपास पावणे 500 वर्षांचा इतिहास या मंदिराला लाभलाय। आज भक्तांसाठी प्रसाद म्हणून 501 किलोच्या सुक्या मेव्याचा लाडू बनवण्यात आलाय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी। संपूर्ण अकोलेकरांचं दैवत असलेल्या तपे हनुमान मंदिर परिसरात आपण आहोत आणि अकोल्याचं दैवत असलेल्या तपे हनुमान मंदिरात आज सकाळपासूनच भक्तांनी मोठी गर्दी केलेली आहे। अकोल्याच्या मोरणा नदीच्या काठावर असलेले हे मंदिर जवळपास पावणे 500 वर्षाची याची जी परंपरा आहे ती आहे आणि अकोलेकर दर शनिवारी मोठ्या भक्तिभावाने इथे येतात। अकोलेकरांची मोठी गर्दी असते। बरं, अकोला सोबतच विदर्भातले अनेक भक्त या ठिकाणी येत असतात। आज सकाळपासूनच या ठिकाणी भक्तांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। या मंदिराची नेमकं काय आख्यायिका महती काय आपण या पंडितजींना विचारू, काय याची महत्व आहे? हे मंदिर 450 वर्ष अगोदर पूर्वीचं मंदिर आहे। इथं विशेषतः म्हणजे अंजनी मातेसोबत मारुती रायाचं मंदिर आहे आणि बाबाजी मठ इथं जे आहे त्याच्या पोथीमध्ये 365 वर्ष अगोदर लिहिलेली पोथीमध्ये या मंदिराचा उल्लेख आहे, म्हणून याची प्रचिती खूप आहे। आई सोबत हे मंदिर आहे। सुका मेव्यापासून हा लाडू बनवण्यात आलेला आहे। दिवसभर भक्तांना याच प्रसादाचं जे आहे ते वाटप केलं जातं आणि भक्तगणही मोठ्या भक्तिभावाने या प्रसादाचं सेवन करून मारुती रायाला आपल्या प्रगतीसाठी, आपल्या यशासाठी साकडं घालत असतात। उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला। आणि या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण आणखी एक छोटासा ब्रेक घेणार आहोत। पाहत राहा एबीपी माझा।